अजडं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याबान मनची माझी होतसे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी डोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. आद्य जगद्गुरु शुक्राचार्य भगवान की जय. राज राजेश्वरी माते की जय. सब संतन की जय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. 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 विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आज आपण ज्ञान साधन म्हणजे श्रवणाधिकांचा विचार हा परिचय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कालपर्यंत आपण काही अंतरंग साधनं आणि काही बहिरंग साधनं त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यामध्ये अंतरंग साधन म्हणजे काय, ज्ञानाच्या अतिशय जवळ असणारे जे साधन आहे त्याला अंतरंग साधन म्हणायचं, आणि जे ज्ञानापासून दूरचं साधन आहे त्याला बहिरंग साधन असं म्हणावं, किंवा त्याला परंपरेचं साधन असं म्हटलं तरी चालेल. का बरं त्याला परंपरेचं साधन म्हणायचं? ते साधन हेतू नाही का? तेही साधन त्या ठिकाणी अशा प्रकारे ज्ञान उत्पन्न होण्यासाठी काय हेतू आहे. जसं आपण ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय पाहतो, तर त्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला निष्काम कर्मयोग सांगायला सुरुवात केली. निष्काम कर्मयोग सांगायला सुरुवात केली तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणू लागले, देवा आता तुम्ही 2रा अध्याय सांगितला कोणता? सांख्ययोग. तर त्या सांख्ययोग सांगत असताना तिथं तुम्ही काय म्हणले का जो आत्मबोध येतो शेला तो परमानंद पोखेला तोची स्थितप्रज्ञ भला ओळखतो. कोण चांगला भला म्हणजे चांगला स्थितप्रज्ञ पुरुष कोण आहे? जो आत्मबोध हे तोषला, जो आत्मस्वरूपाच्या बोधाने तोषला तुष्ट झालेला आहे, संतुष्ट झालेला आहे, जो परमानंदे पोखला, जो परम आनंदाने पुष्ट झालेला आहे पोखला. आणि अशा पद्धतीनं तो स्थितप्रज्ञ भला ओळखतो. अशा पद्धतीनं त्याला ओळख काय? स्थितप्रज्ञ झालेला आहे चांगल्या प्रकारे, अशा प्रकारे तू त्याला ओळख. आणि परत तुम्ही या ठिकाणी कर्म करा असं त्या ठिकाणी सांगता. तिथं कर्म आणि करता उरची ना पारता
ऐसा तिथे तिथ कर्म आणि करता उरेचे ना पार्था ऐसे निश्चित मत तुझे श्री अनंता. हे अनंता तुझं असं निश्चित त्या ठिकाणी जर मत असेल तर माते की विसरी हरी म्हणशी संग्राम माधुरी कर्मे सुता. आणि या सगळ्या गोष्टी करायला लावतो. घोर असणार जे नरक आहे त्या नरकाला मला अशा प्रकारे हे युद्ध करून कर्म करायला लावतो. देवा तुला याविषयी लाज नाही वाटत का, असं अर्जुन म्हटला. पण मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, अरे बाबा मला काय सांगायचं होतं तो सांगण्याचा अभिप्राय जो आहे तो मात्र आमचा जाणून घेतलाच नाही, म्हणून तुझ्या मनामध्ये असं विचार आला. पण आता मी परत तुला सांगतो. काय सांगतो की आम्ही निष्काम कर्मयोग, बुद्धियोग ऐकणे आणि सांख्ययोग हे का त्या ठिकाणी सांगितले, हे दोन प्रकार का केले, तर त्याचं कारण सांगितलं की अवधारी वीरे श्रेष्ठा, वीरांमध्ये श्रेष्ठ असणारे अर्जुना अवधारी ऐक. ये लोक या दोन्ही निष्ठा, कोणत्या दोन निष्ठा सांगितल्या, एक कर्मयोगाची निष्ठा सांगितली आणि एक ज्ञानयोगाची निष्ठा सांगितली. ज्ञानयोगाचा मार्ग तीव्र गतीचा मार्ग आहे, कर्मयोगाचा मार्ग मंद गतीचा मार्ग आहे. मग अवधारी म्हणजे ऐक, वीरश्रेष्ठ वीरांमध्ये श्रेष्ठ असणारे अर्जुना ऐक. ये लोकी या दोन्ही निष्ठा आणि या लोकांमध्ये एक ज्ञानयोगाची निष्ठा आणि कर्मयोगाची निष्ठा. मजची पासून प्रगटा अनादी सिद्धांत, माझ्यापासूनच हे काय अनादी काळापासून त्या ठिकाणी चालत आलेल्या आहेत. दोन लोक सांगितली, एक ज्ञानयोगी म्हणजे जो सांख्यानुष्ठी जे तर ओळखे सवी पावी जे तद्रूपता. एक ज्ञानयोगी सांगितला जो सांख्या म्हणजे ज्ञानाचा अशा प्रकारे काय करतो, अनुष्ठान करतो म्हणजे विचार करतो. आणि विचार केल्यामुळे काय होतं, चिंतने तद्रूपता. ते चिंतन करता करता काय होतो, तद्रूप होतो. पण दुसरा सांगितला एक कर्मयोगी जाणं. पण एक कर्मयोगी जाणं, आता कर्मयोगी का सांगितला, तो ज्ञानयोगाचा अधिकारी नाही ना, मग त्याला कर्म सांगितलं. एक कर्मयोगी जाणं, जे ते साधक जन निपुण, त्या ठिकाणी असणारे साधक काय होतात, निपुण होतात, निष्णांत होतात, परिपूर्ण होतात. आहे का नाही, कशाने काय होतात ते कर्माने काय होतं बरं, तुम्ही ऐकता ना सगळे. एक कर्मयोगी जाण, कर्माने काय होतं सांगा ना, कर्माचं फल काय, कर्माचं फल काय सांगितलं बरं त्या ठिकाणी, आहे का लक्षात काय कोणाला, का तेच लक्षात नाही राहिलं. काय कामना ठेवून कर्म केलं तर स्वर्ग प्राप्ती, आणि कामना रहित म्हणजे निष्काम कर्म केलं तर अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धी आहे का नाही, हे कर्माचं फळ सांगितलं का नाही. मग अंतःकरण शुद्धी, निष्काम कर्म, उपासना केल्यावर अंतःकरण शुद्ध, अंतःकरणाची स्थिरता, हे फळ नाही सांगितलं का, हे फळ त्या ठिकाणी सांगितलं. पण कसं आहे, हे फळ जवळून आहे का दूरून आहे, फार दूरून असणारं फळ आहे का नाही. एक कर्मयोगी जाणं, जे तर साधक जन निपुण, ते पण निष्णांत होतात बरं का. पण कसं होऊन निर्वाण पावती वेळा, निर्वाण मोक्ष अवस्थेला प्राप्त होतात. पण कसं फार वेळेने ती प्राप्त होतात. एकाएकी होतात का, एकाएकी होत नाही. एकाएकी कोण होईल, एकाएकी व्हायचं जर झालं तरी तो असणारा, जसं ते उदाहरण देऊन सांगितलं का उत्पलवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जायचा, सांगे नरू केवे तैसा वेगी पावा. तो पक्षी उड्डाण केल्याबरोबर फळाला जाऊन बिलगतो की नाही, चाकतो की नाही, लगेच जाऊन चाकतो आहे की नाही. मग सांगे नरू केवे तैसा वेगी पावे. पण आता तो मनुष्य मात्र तितक्या वेगाने जाईल का, तो जाणार नाही तितक्या वेगाने. मग तो कसा जाईल, तो हळूहळू ढाळे तो हळूहळू त्या खोडावर चढेल. ढाळे म्हणजे वरच्या ढाळीवर जाईल आहे की नाही. मार्गाचे निबळे निश्चित टाकी, ज्या फळापर्यंत हा पक्षी गेला होता त्या फळापर्यंत हा निश्चित आहे की नाही, निसंशयपणे जाईल का नाही. पण कसं जाईल, हळूहळू जाईल. मग दोन मार्ग सांगितले, एक विहंग मार्ग सांगितला आणि एक पिप्पलिका मार्ग सांगितला. ज्ञानाचा मार्ग म्हणजे विहंग मार्ग, पक्षाप्रमाणे तो उड्डाण केल्याबरोबर त्या फळाला जाऊन चाकू शकतो. परंतु परंतु कर्मयोगी म्हणजे पिप्पलिका मार्गाचा तितके वेगाने जाईल का, तितके वेगाने जाणार नाही, तो हळूहळू जाईल. पण मग मला असं म्हणायचं, जे फळ त्या ठिकाणी त्या पक्ष्याने खाल्लं तेच फळ या मनुष्याने खाल्लं का नाही,
फळात काही बदल आहे का? पण एक मार्ग फार दूरून हळूहळू फार दुरून असतो आणि एक मार्ग फार जवळून असतो. मग 2 मार्ग सांगितले आपल्याला, एक ज्ञानाचं जवळचं साधन आणि एक ज्ञानाचं दूरचं असणारं साधन. दूरचं साधन कोणतं सांगितलं? निष्काम कर्म उपासना हे दूरचं साधन सांगितलं. काय त्याचं फळ आहे? त्याचं फळ काय मोक्ष आहे का? मोक्ष नाही. तो काय होतो? हळूहळू ढाळे हळूहळू येतो. आणि कुठे येतो? ज्ञानरूपी साधनापर्यंत येतो. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून काय करतो? अशा प्रकारे मोक्ष प्राप्त करून घेत असतो. म्हणून ज्याच्यामध्ये अंतःकरणाची शुद्धता किंवा अंतःकरणाची स्थिरता एवढंच ज्याचं फळ आहे, त्याला त्या ठिकाणी कोणतं साधन म्हणायचं? बहिरंग साधन म्हणायचं. ज्ञानाचं दूरचं असणारं साधन म्हणायचं. बरोबर की नाही? आणि ज्या साधनाचा ज्ञान उत्पत्तीमध्ये म्हणा किंवा श्रवणामध्ये आहे का नाही, ते काय ज्ञान उत्पत्तीमध्येच ना, ज्ञान उत्पत्ती मध्ये उपयोग होतो किंवा ज्याचा श्रवण करण्यामध्ये उपयोग होतो, त्याला त्या ठिकाणी अंतरंग साधन म्हणावं. त्याच्यामध्ये पण 2 साधनं करून सांगितले आहे का नाही. विवेकाधिक जर असेल तर त्याचं श्रवणामध्ये प्रवृत्ती होते. श्रवण मनन निधिध्यासन जर झालं तर तो ज्ञान उत्पन्न खरं करणारं साधन कोणतं आहे? तत्त्व पदार्थ शोधन. त्या तत्त्व पदार्थ शोधनामध्ये तो प्रवृत्त होऊ शकतो, अन्यथा मात्र होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाचं अंतरंग साधन कोणतं आहे? ज्ञानाचं अंतरंग साधन म्हणजे श्रवणाधिकापासून तर अगदी विवेकाधिक ही त्याची काय अंतरंग असणारी, विवेकाधिकापासून श्रवणाधिक ही अंतरंग असणारी साधनं. त्याच्यात पण 2 प्रकार आपण काल प्रश्न उत्तर पद्धतीनं पाहिलेला आहे. आता ज्ञानाचं बहिरंग साधन तुम्हाला कळालं की ज्याचं निष्काम कर्म उपासना केवळ अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता एवढंच त्याचं फळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परत मग आता एक शंका केली. शंका आता इथून पुढं पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशा 2 गोष्टी इथून पुढं आपल्याला पाहायच्या आहेत. मग तिथं श्रीगुरु असतील किंवा तो शिष्य असेल, शिष्य शंका करणार आणि श्रीगुरूंनी त्या ठिकाणी समाधान करायचं. मग आता त्याने काय शंका केली शिष्याने? तुम्ही म्हणता की विवेक आपलं बहिरंग असणारं साधन. कोणतं बहिरंग असणारं साधन? ज्याचा श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये उपयोग होतो त्याला ज्याचा अंतःकरणाची शुद्धता आणि अंतःकरणाची स्थिरता एवढं त्याचं असणारं फळ ते साधन म्हणजे निष्काम कर्म उपासना सांगता. आणि ते मोक्ष प्राप्ती करता हेतू आहे. पण परंपरेने अशा प्रकारे ते काय आहे? हेतू त्या ठिकाणी सांगितलेलं आहे असं तुम्ही म्हणता. पण आम्हाला मात्र ते मान्य नाही. का मान्य नाही? कारण माऊलीनं काय म्हटलं दुसऱ्या अध्यायामध्ये? माऊली काय म्हणतात बघा, तिथं बुद्धीचं वर्णन सांगितलं. बुद्धीचं वर्णन सांगत असताना काय सांगितलं की ती बुद्धी तैशी ईश्वरा वाचून एक आहे, अनेक जया लानी नाही, ती एकच बुद्धी पाहे अर्जुना जगे. आणि दुसरी सांगितली दुर्मती. काय दुर्मती? वेदा आधारे वर्तते, केवळ कर्म प्रतिष्ठिती. केवळ वेदाच्या आधारे वर्णन करतात आणि केवळ कर्माचं प्रतिष्ठान करतात, कर्म प्रतिपादन करतात. ऐक नाही, ती कोणती बुद्धी आहे? दुर्बुद्धी. ये रे ती दुर्बुद्धी. काय काय म्हणते ती बुद्धी? ते म्हणतात येथ ये वाचून काही अनेक सर्वतर रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाहे. ऐक नाही, ऐसा स्वभावाची पाहे. काय पुढं? नाही, येथ ये वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसे बोलती ती पाहे दुर्बुद्धी. ते फक्त काय म्हणतात? ह्याच्या वाचून दुसरं काही कुठं सुख नाहीये, केवळ याच्यामध्ये सुख आहे. म्हणजे विषया सुखामध्येच काय खरं सुख आहे. म्हणजे कोणता विषय सुख? म्हणजे यह लोकापेक्षा आहे ना परलोकातलं असणारं विषय सुख फार त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. मग त्या परलोकाला जायचं कसं काय जायचं? संसारी जन्मी जे संसारामध्ये जन्माला यावं. काय काय करावं? ते म्हणजे संसारामध्ये जन्माला आल्याच्या नंतर यज्ञादी कर्म करायचं. किती यज्ञादी कर्म करायचे? किती यज्ञ करायचे? म्हणजे 100 यज्ञ त्या ठिकाणी आपण करायचे. का शतमुख संपत्ती स्वर्गीच्या. 100 यज्ञ केल्यावर काय होईल? तो इंद्रदेवच त्या ठिकाणी होईल. बरं, इंद्रदेव झाला म्हणजे काय होईल? स्वर्गाधिकाला जाईल, आहे का नाही? आणि ब्रह्मदेव व्हायचा असेल तर काय करावं लागेल? का शतेक ब्रह्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा, तोच करी ब्रह्मा अन्य आन नोहे. मग त्याने जर 100 जन्म 100 मनुष्य देहामध्ये ब्राह्मणाचं कर्म करायचं आणि ब्राह्मणाचं कर्म केल्याने काय होईल? तो ब्रह्मदेवच होईल. अन्य दुसरा काय होईल का? होणारच नाही.
पण ब्रह्मदेव जर झाला आणि इंद्र जरी झाला तर तुकोबरांना मान्य आहे का? परमेष्ठ पदा तुच्छ करीती सर्वदा. कोणतं परम उच्च श्रेष्ठ असणारं पदे? इंद्रपदाधिक भोग हे नाही ते समचरण दृष्टी तिथं काय सांगितलं? समचरण दृष्टी विठेवरी साजरे तेथे माझे हारी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नक देवा. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी आहे की नाही? हे ब्रह्माधिक पद हे काय सांगलेलं आहे? दुःखाची शिराणी नाम वतनदारी आहे की नाही? इथं पण काय किती काळ जगावं लागत आहे त्याला. आपल्याला तरी सकाळ संध्याकाळ किती छोटा दिवस असतो आहे का नाही? त्याच्या याचा जर पापणीचा जर विचार केला, निमिष मात्र जर विचार केला तर आपले असे कितीतरी कोटी कोटी वर्ष होऊन जातील. पण इतकं मोठं त्याला आयुष्य, किती मोठं दुःख आहे बरं त्याला. हाय का मुक्त अवस्था त्याला? भोग काय विषय भोगायचे. म्हणून ते सुद्धा दुःखाची शिराणी, ते सुद्धा काय दुःखाची वतनदारीचे. आणि स्वर्गाधिक इंद्राधिक पदे तुच्छ करीती इंद्राधिक पदा तुच्छ करीती सर्वदा. इंद्राधिक पदांना सुद्धा काय केलेले तुच्छ त्या ठिकाणी तुकोबराय करतात. सार्वभौम्य राज्य त्याशी काही नाही काच, काय आवश्यकताच वाटत नाही. बरं, इंद्रपदाधिक भोग नव्हे तो भवरोग. कसला हा इंद्रपद वगैरे हे काय चांगले का? काय भवरोग आहे म्हणले. जन्म मरण म्हणजे हा भव असतो, भवसागर असतो. हा एक प्रकारचा काय रोगच त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पण हे उदाहरण आलत का नाही? ज्ञानोबराय म्हणते संसारी जन्म जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगे जे मनोहर जगे. हे पण आलत का नाही शास्त्रामध्ये? हे पण शास्त्रामध्ये सांगितलं ना. आणि जैमिनीचं कर्मकांड तरी काय सांगतं तुम्हाला? जैमिनीचं कर्मकांड म्हणजे त्यांचा मोक्ष म्हणजे काय? स्वर्गाची प्राप्ती हा त्यांचा मोक्षच आहे त्या ठिकाणी. किंवा ब्राह्मण कर्मकांड सांगतात की नाही? ब्राह्मण कर्मकांड सांगत असताना त्या कर्मकांडाचं फळ काय? मोक्ष सांगितलं. आणि स्वर्गाधिकाचं फळ हेच ते मोक्ष त्या ठिकाणी सांगतात. म्हणजे अशा पद्धतीने शास्त्रात वर्णन केलेलं आहे का नाही? आणि कशाने मिळतं ते? निष्काम कर्म उपासना केली की हे फळ आपल्याला मिळत असतं त्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? मग असं सांगा की मग निष्काम कर्म उपासना हे मोक्षाचं फळ हे मोक्षाला प्राप्त करून देणार आहे का स्वर्गाधिकाला प्राप्त करून देणार आहे? खरं पाहाय गेलं तर मग त्याच्यात काय विचार केला काल तुम्ही? ओंकार महाराजांनी सांगितलं का नाही की जर पुरुष जर सकाम असेल तर सकाम पुरुषाला यज्ञादी कर्म काय स्वर्गाधिकाचं फळ आहे. आणि निष्काम पुरुष असेल तर अंतकरण शुद्धीद्वारा जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान उत्पन्न होतं. आणि जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान उत्पन्न झालं म्हणजे त्याला मोक्ष कोणता? आपलं त्याला फळ कोणतं? परम प्रयोजन फळ मोक्ष हे त्याला प्राप्त होतं ना. हे त्याला प्राप्त होतं. मग सकाम पुरुषाला निष्काम कर्म उपासना स्वर्गाधिकाची प्राप्ती हे फळ. आणि निष्काम पुरुषाला अंतकरण शुद्धीद्वारा जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान उत्पत्तीद्वारा मोक्ष प्राप्त होणं हे त्याला त्या ठिकाणी फळ पाहिलं. हे काल तुम्ही विचार करून आले. त्याच्यानंतर अधिकाऱ्याचं कर्तव्य सांगितलं. काय अधिकाऱ्याचे कर्तव्य सांगितलं तर बघा, आता जो अधिकारी पुरुष झालेला आहे त्याने यज्ञाधिक कर्म करावं का? यज्ञाधिक कर्माची साधना वगैरे काय सांगितलं? स्त्री पुरुष धन धारा वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे. याची त्याला आवश्यकता आहे का? आता हे कशासाठी पाहिजे बरं आपल्याला? श्रीधन पुत्राधिकाची काय आवश्यकता बरं? ती विधीपूर्वकच का सांगितलं? त्याचं पण कारण सांगितलं ना. त्याचं पण कारण सांगितलेलं आहे. लग्न करताना दादा शुभेच्छा द्यायला अंतकरण शुद्ध होण्यासाठीच करावं लागतं ना ते पहिलं. दादा निष्काम कीर्तनामध्ये जेव्हा शुभेच्छा देतात की नाही, शुभेच्छा देताना अशाच प्रकारच्या शुभेच्छा देतात. कोणत्या शुभेच्छा देतात? लग्न झालं ना, हे लग्न कशासाठी सांगितलं तुम्हाला? धर्म अर्थ काम. आणि त्याच्यातून तुम्हाला काय करायचंय? प्राप्त मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे. मोक्ष कशाने प्राप्त होणार आहे? जीव ब्रह्मात्मैकी ज्ञानाने. बरोबर आहे की नाही? पण त्याच्या आधी आपलं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे ना. अंतकरण स्थिर असलं पाहिजे ना. याचं अंतकरण शुद्ध आणि स्थिर झालं की नाही? याचं अंतकरण या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून स्थिर झालं. याला अनुभव नाही का संसाराचा? कसा आता दुसऱ्याचं कोणाचं पाहावं लागेल अनुभव घ्यायला? स्वतः संसार केलायच ना, म्हणून त्याला अनुभव आहे का नाही? त्याला अनुभव आलेला आहे. आता ज्या अर्थी त्याला अनुभव आलेला आहे तो संसाराकडे वळून तरी पाहिजे का? आता बरं, त्या संसाराकडे वळून पाहणं म्हणजे संसाराची खेटर खाण्यासारखं आहे का नाही? मग आता काय करायचा? जसा विधीपूर्वक त्याचा स्वीकार केला होता, आता त्याग कसा करायचा? विधीपूर्वक त्याचा त्याग करायचा.
कोणाच्या विधीपूर्वक जी वेदविध कर्माची साधनं, अंतकरण शुद्धी, अंतकरण स्थिरता, हे सगळं झालं ना आपलं अंतकरण शुद्ध, तर काय करायचं, याचा त्याग करायचा. माऊली म्हणले की नाही, तृप्त झाली या जैशी साधने सरती अपैसी. तृप्त झालं, पोट भरलं की नाही, ताटं काय पोटावर बांधून घेता का? भांडी कुंडी सगळी पार चुली सहित पार सगळी घासून घुसून ठेवता की नाही, काय ते परत काढूनच ठेवता तुम्ही? त्याची काही गरज नाही ना. जव निरारता नाही तव व्यापार असे पायी. मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज. संतुष्ट झाल्याच्या नंतर सगळं थांबून जातं की नाही, कुंठित होतं की नाही. हा मग तसंच ना, जवर या अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, तवची या साधना भजावी लागेल. हे साधनाला कुठपर्यंत भजावं? जोपर्यंत तो बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत साधनाला भजावं. आणि जर बोध प्राप्त झालंच नाही आणि साधनाला टाकून दिलं तर न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी मूर्ख तो. ऐक नाही, कर्माचा त्याग करणारा मनुष्य काय असतो, मग मूर्ख असतो. त्याने टाकावं का कर्म? त्याने कर्म टाकू नये. जोपर्यंत बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत ते कर्म करत राहावी. आता हा तिथपर्यंत पोचलाय की नाही, हा त्याचा अधिकारी झालाच का नाही, झाला. मग त्याला आता ते वेदविध कर्माची साधना श्रीधन पुत्राधिक याचं काय करायचंय? हे जवळ आहे का दूर आहे? आता जवळ त्याला काय, जवळ आता विवेकाधिक जवळ आहे त्याला. संभव कशाचा आहे? आता त्यांनी संभव केला तर विवेकाधिकाचा संभव करायचा. निष्काम कर्म उपासनेचा संभव आहे का? राहिलाच नाही संभव. ते फार दूर गेलेत आता, ते काय जवळ नाही राहिलेले आहे का नाही. म्हणून अशा पद्धतीने त्याचा संभव नाही, विवेकाधिकाचा संभव. विवेकाधिक साधनं काय करतात? विवेकाधिक साधनांचं तात्पर्य काय बरं सांगता येईल का कोणाला? विवेक, वैराग्य, समाधी, छटक, मोक्षत्व या साधनाने काय होतं बरं? श्रवणामध्ये, मननामध्ये प्रवेश होतो. हा, म्हणजे हे ज्ञान उत्पन्न करणारे जे श्रवणाधिक साधनं आहे, या ज्ञान उत्पन्न करणाऱ्या श्रवणाधिक साधनामध्ये यांचा काय अतिशय जवळचा, यांचा अतिशय संभव त्या ठिकाणी आहे. हे सहाय्यक असणारे साधनं आहे. त्या सहाय्यक असणाऱ्या साधनांचा विचार त्या ठिकाणी करावं आणि जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळवून घ्यावा. का श्रीधन पुत्राधिकाचा परत विचार करत राहावा? करूच नाही. हात धुवून झालाय का नाही, मग जेवायला बसावं. नाही मला अजून हात धुवायचाच आहे. हात धुवून काय होईल बरं जास्तीत जास्त? ऐक नाही, पर घासू 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 हाताची कातडी जाऊन जातील, पण त्याला मग ते काय जेवण होईल का? होणार नाही. एकदा गाव लागलं ना आपल्याला, ज्या गावाला जायचंय त्या गावामध्ये आपण थांबून घेतलं पाहिजे. त्या गावाला जर नाही थांबलं तर प्रवास चालू जर ठेवला तर गाव सोडून निघून पण जाईल. असं होऊ शकतं ना, असं त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून त्याचा आता विविध कर्माची साधनं, या साधनाशी काही तात्पर्य नाही. ही साधनं फार दूरची आहे. मग विवेक, वैराग्याधिक ही साधनं जवळ आहे. मग ह्या साधनाच्या माध्यमातून त्याने काय करावं? तर या साधनाच्या माध्यमातून ज्ञान उत्पन्न करणारे श्रवणाधिक साधने आहे. या साधनांचा आश्रय करून ज्ञान उत्पन्न करून जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करून घ्यावं, हे त्याला अधिकाऱ्याचं कर्तव्य सांगितलेलं आहे. मी काही वाचलं नाही, पण असं ऐकून होतं माझ्याकडं. अधिकाऱ्याने यज्ञाधिक कर्म त्यांची साधने श्रीधन पुत्र या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करावा, कारण त्याचे अंतकरण शुद्ध असल्यामुळे त्याच्या ठिकाणी यज्ञाधिकाचा संभवच नाही. म्हणून कर्माधिक दूर आहेत, विवेकाधिकाचा संभव आहे. म्हणून विवेकाधिक त्याला जवळची साधना आहेत. याकरता श्रवणादी साधनांच्या साह्याने ब्रह्मात्मैक्य ज्ञानोत्पत्ती विषयी विचार करावा. काय विचार करावा? आणि विचार, आणि हा कोण आहे? अधिकारी करतोय त्या ठिकाणी, आणि विचार काय? कर्तव्य आहे. मग अधिकारी आणि विचार यांच्यामध्ये कोणता संबंध येतो बरं? हा, मग इथं कोणता संबंध आला? आता कर्तव्य भाव या ठिकाणी संबंध आलेला आहे. आता हे झाल्याच्या नंतर आता त्याने श्रवणामध्ये प्रवृत्त व्हावं. का श्रवणामध्ये प्रवृत्त व्हावं? कारण श्रवणाधिक जे साधनं आहेत ते काय? ज्ञान उत्पन्न करणारी साधनं आहे. पण मग श्रवण तरी कसं करायचं? हा मुद्दा उपस्थित त्या ठिकाणी होत असतो. तर तो मुद्दा लक्षात थोडा बारकाईने घ्या. आता श्रवण पाहत असताना श्रवणाचे काही प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. श्रवणाचे काय प्रकार असतात? तर त्याच्यामध्ये आपातच श्रवण, अंग श्रवण, अंगी श्रवण, संबंधरूप श्रवण,
आणि विचाररूप श्रवण असे किती श्रवणाचे प्रकार येतात? तर असे श्रवणाचे एकूण 5 प्रकार येतात. त्याच्यामध्ये काय करायचे? 3 प्रकार करायचे. एक श्रवण असतं ते आपातच श्रवण. लक्षात घ्या. आता आपातच श्रवण म्हणजे काय? कुठं समजा तुम्ही कथा कीर्तनाला गेले समजा आणि वरच्यावरी कुठंतरी विचारसागराचं वर्णन त्या ठिकाणी आलं. आता वरच्यावर ऐकलं ना तुम्ही का तिथं पाठ वगैरे ऐकलंय? कीर्तनामध्ये एखादा मुद्दा उपस्थित झाला. आता रात्री आम्हाला कळलं की कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनामध्ये त्याने असा अभंग घेतला आणि त्या अभंगाच्या माध्यमातून त्याने काहीतरी सारासार विचार करा उठवटी नामधारा कंठी विठोबाचे तयाचे चिंतने तरालं संकट तयाचे चिंतने निरसेल संकट तरालं दुर्गट भवसिंधू कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा असं काहीतरी अभंग होता. मग त्याच्यावरती त्याने ते पहिला दिवस होता म्हणून ते विचारसागराचं मंगल वगैरे काहीतरी कुठेतरी सांगितलं, ऐकलं त्याने. आता त्याने विचारसागर पहिला ऐकलं होता म्हणून त्यांना तिथं ते कळालं. काही काहींना विचारसागराचं काही नाव पण माहीत नसतं आणि मग अशा प्रकारे ते म्हणतात हे नक्की काय प्रकारे. आता दादा आपले नेहमी सांगतात ते कीर्तन सुरू झालं, कीर्तनामध्ये बाकीचे कीर्तन ऐकले, नुसता हिंगांचिंगा, आणि त्याने भाऊंचं कीर्तन ऐकलं आणि ते म्हणले तुम्ही हे कीर्तनात काही वेगळं सांगता. म्हणले हे काय प्रकार आहे, हे काय नक्की, हे तुम्ही काय सांगितलं? म्हणले याला वेदांत म्हणायचं. हा वेदांत आणि मला कसं काय माहीत नाही, मी तर भरपूर अभ्यास केला. ते म्हणले हे विचारसागर ग्रंथामध्ये पाहायला मिळतं, मला समजून घेतलं पाहिजे. म्हणले मग पाठाला या. पण आता पहिल्यांदा सांगायचं अरे पहिल्यांदा पाठ ऐकला का वरच्यावर ऐकलं? वरच्यावर ऐकलं, ऐका नाही. वरच्यावर ऐकणं म्हणजे कोणतं श्रवण? आपातत असणारं श्रवण म्हणजे वरच्यावर असणारं श्रवण, ऐका नाही. त्याला वरच्यावर श्रवण म्हणजे आपातत श्रवण असं म्हणायचं. बर, हे झालं आपातत श्रवण. मग आता त्याने काय करावं? तेवढ्या श्रवणावर राहावं का पुढच्या श्रवणांचा विचार करायचा? पुढच्याही श्रवणाचा विचार त्या ठिकाणी करायचा. पुढचं श्रवण म्हणजे काय? एक असतं अंग श्रवण किंवा एक असतं अंगी श्रवण किंवा त्यालाच एकाला म्हणायचं संबंधरूप श्रवण, एकाला म्हणायचं विचाररूप श्रवण, एकाला म्हणायचं प्रधान विचाररूप श्रवण आणि एकाला म्हणायचं सहाय्यकारी विचाररूप श्रवण. असे कितीही प्रकार त्याच्यामध्ये करता येतात. आता तुम्हाला हे प्रधान विचाररूप श्रवण कळत नसेल, सहाय्यकारी विचाररूप श्रवण कळत नसेल, अंग श्रवण कळत नसेल, अंगी श्रवण कळत नसेल, डोक्यात घेऊच नका. संबंधरूप श्रवण आणि विचाररूप श्रवण या 2 गोष्टींचा जरी विचार केला तरी आपलं काम भागू शकतं. 2 गोष्टी कोणत्या? संबंधरूप श्रवण. आता हे संबंधरूप श्रवण म्हणजे काय? तो जर अंतकरण त्याचं शुद्ध झालेलं आहे, अंतकरण पवित्र झालेलं आहे, आता तो ज्ञानाचा त्या ठिकाणी काय अधिकारी झालेला आहे. आता त्याला जे सांगितलं का नाही तो सांगितलेलं सगळं ग्रहण त्या ठिकाणी करतो. मग आता हे सगळं त्याची साधनं झालेली आहे. फक्त श्रीगुरूने काय सांगायचंय? जसं आपण पाहतो की नाही दावा तू आहे, तसं या ठिकाणी दावा तू म्हणजे काय? ते ब्रह्म तू आहे असं श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याच्या त्या श्रोत्याच्या कर्णाशी प्रथम संबंधरूप श्रवण हे अपरोक्ष ज्ञानाला हेतू आहे की नाही ही व्याख्या आपण पुढे पाहणार आहे. कोणतं श्रवण करायचंय? काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कवनू एकू. वस्तुनाम म्हणजे काय बरं? वस्तू म्हणजे परमात्मा. तो परमात्मा रूपच होऊन त्या ठिकाणी राहत असतो. पण कोण होतो? ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, अंतकरण पवित्र झालेलं आहे, विवेकाधिक सगळी साधना त्याची त्या ठिकाणी झालेली आहे. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीनं. आणि त्याला फक्त काय आहे? श्रीगुरूने उच्चारण केलेल्या महावाक्याचा फक्त श्रोत्याच्या म्हणजे ऐकणाऱ्याच्या कर्णाशी कानाशी प्रत्यक्ष ऐक नाही तर श्रीगुरूने तिकडूनच कुठंतरी सांगायचं नाही, त्याला जवळून सांगायचं, व्यवस्थित सांगायचं की का ते ब्रह्म तू आहे, ते ब्रह्म तू आहे असं म्हटल्याच्या नंतर काय होईल बरं? ते ब्रह्म तू आहे असा विचार जर झाला की त्याला अशा पद्धतीने ते ब्रह्म मीच आहे अशा प्रकारचं अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्षाने त्याला त्या ठिकाणी काय होतं? ज्ञान होतं. हे कोणतं श्रवण झालं? हे संबंधरूप श्रवण झालं का विचाररूप श्रवण झालं? बोला. संबंधरूप. यालाच काय म्हणायचं? संबंधरूप श्रवण त्या ठिकाणी म्हणायचं, ऐक नाही. किंवा दुसरं श्रवण सांगितलं कोणतं? विचाररूप श्रवण. आता हे ते ब्रह्म मी आहे, पण ते ब्रह्म मी आहे आता हे घडी थोड्या काळापर्यंत त्याला बरं वाटतं ते ब्रह्म मी आहे. कुठपर्यंत आपल्याला असं वाटतं? पाठा जोर आहे तोवर वाटतंय की नाही ते ब्रह्म मी आहे. आणि पाठ झाल्याच्या नंतर परत जैसे ते वैसे
आणि मी कसं काय ब्रह्म आहे, मला एवढं कामधंदा पाडलाय, आणि ब्रह्म कसं शांत असतं ते आहे का नाही. काय अभंग आहे, राहणी एकट अखंड तुम्हा राहणी काहीतरी नाही कटकट साहो येतं, काहीतरी सुरुवात आहे बघा त्या अभंगाची. तैशी मज करून ठेवा उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, तैशे मज करून ठेवा नारायणा. आहे का नाही, असं तुकोबराय म्हणतात की नाही. म्हणजे त्याला काही कटकट आहे का? त्याला काही कटकट नाही, काही टेन्शन नाही, आणि आपल्याला किती कटकट टेन्शन आहे. मग परत असं वाटतं, आणि ते ब्रह्म आपण कसं काय बरं असेल, आणि हे कधी शक्य आहे का? आणि पाठात तर मान्य करतो, पण पाठ झाल्यावर मान्य करतो का? करतच नाही. बरोबर आहे की नाही. मग अशा वेळेस त्याला काय होतं, विपरीत भावना अंतःकरणामध्ये निर्माण होतात. एक प्रमाण असंभावना आणि एक प्रमेय असंभावना. प्रमेय असंभावनाविषयी परत संशय निर्माण होतो. मग त्याने काय केलं पाहिजे? भूक लागल्याच्या नंतर काय केलं पाहिजे? आपण जेवलं पाहिजे का नाही? तसं या ठिकाणी काय करायचं, परत आपल्याला संशय आला मी ब्रह्म कसं, तर त्याने त्या ठिकाणी प्रमाण संभावना, प्रमेय संभावना याचा काय करायचा, वारंवार त्या ठिकाणी विचार करायचा. म्हणजे संशय विपर्याच्या निवृत्तीसाठी काय करायचा, प्रयत्न करायचा. मग त्याला कोणतं श्रवण म्हणायचं? ते पण श्रवणच आहे, पण त्याला विचारूप श्रवण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. कशासाठी हे विचारूप श्रवण करायचं? संशय विपर्य निवृत्ती करता संबंध विचारूप श्रवणाचा विचार करायचा. आणि ज्याला संशय विपर्य जर नसेलच, तर त्याने पहिल्याच काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरटी, वस्तू होणे उठी कौन विकू, त्याच्यामध्येच त्याला काय होतो, प्रवेश होऊन जातो. आणि हा प्रवेश कशाने होतो? कान आणि वचन. वचन कोणाचं आणि कान कोणाचं बरं? लक्षात येतं ना? वचन गुरुचे, कान आपले. हा, वचन गुरुचं आणि कान आपलं, एवढ्या दोन गोष्टी लक्षात आल्या ना, भरपूर त्या ठिकाणी काय होतं, लक्षात येतं. बरं, हे कानातूनच का बरं सांगायचं? हे डोळ्यातून नाही दाखवत येत का? हे डोळ्यातून दाखवता येत नाही. हे कुठून जातं? हे कानातून जातं. भगवंताने कानामध्ये काय घातलं बरं? मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुमणी विराजित. कंठी कौस्तुमध्ये नाही, पण कानामध्ये मकराकार कुंडल घातल्यात का नाही? मग म्हणजे माशाच्या सारखी. मासा कसा असतो? दसक्या मासोळीच त्या कानाला दसक्या अडकून ठेवली की काय, अशी सोनेरी रंगाची मासोळी. आणि तळपती श्रवणी, अतिशय त्या ठिकाणी तळपणारी आहे, चकचकीत आहे, देदीप्यमान आहे, कांतिमान अशा प्रकारची ती मासोळी कानामध्ये आहे का नाही? ती का बरं सांगितलं? दुसरी पण कुंडलं नव्हती का घालायला भगवंताला? तीच का बरं भगवंताला घातली असेल? थोडं काहीतरी कारण असेल ना. त्याचं कारणच असं, तिथं माशाची घातल्यात, याचा अर्थ मासा कसा असतो? मासा हा पाण्याबरोबर एकनिष्ठ असतो. तो पाण्याला सोडून मासा कधी राहतो का? तुम्ही असं कधी पाहिलं का? अहो 2 दिवस झाला हा मासा पाण्यातच राहत नाही. याला पाणी काय नको झालं की काय? नाही, तो पाण्याला सोडून जीवना वेगळी मासोळी आहे की नाही? जीवना म्हणजे पाण्यापासून मासोळी जर वेगळी जर केली तर तरफडायला सुरुवात करते का नाही? ती लगेच तरफडायला सुरुवात करते. तसं हे श्रवण आहे का नाही? या श्रवणा वाचून आणि थोडा जर वियोग जर झाला तर त्याने सुद्धा काय अशा प्रकारे तरफडायला सुरुवात केली पाहिजे. का बरं? तो खरा श्रवण जर करणारा असेल. का बरं श्रवण? कानामध्ये मासोळी घातली. मासोळी म्हणजे मासा पाण्याबरोबर जसा एकनिष्ठ असतो, तसं हे कान आहे का नाही? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण कौर ऐका, कायमस्वरूपी ऐका. जसा पाण्याबरोबर मासा एकनिष्ठ असो, तसे या कानाने काय केलं पाहिजे? काय बघा, ज्ञानोबरायांचीच ओवी बघा, तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. सारखं त्याने अवधान लक्षपूर्वक त्या ठिकाणी श्रवण करायचं. का बरं? या कानामधूनच परमात्मा अंतःकरणामध्ये प्रविष्ट होत असतो. बरोबर आहे की नाही? काने जे पेरले डोळा ते उगवले. कधी डोळ्यामध्ये उगवले? कानातून पेरायचं, हृदयामध्ये येतं, आणि हृदयामधून ते काय करतं? डोळ्यामधून दिसतं सगळीकडं परमात्माच भरलेला असतो. परमात्म्या वाचून दुसरं काय आहे का? परमात्म्या वाचून दुसरं काही त्या ठिकाणी नसतं. म्हणून येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. मग हा मोक्ष आणि आयता कशाने आहे? श्रवणाने त्या ठिकाणी, म्हणजे ऐकण्याने तुम्हाला प्राप्त होणारा आहे. म्हणून अशा पद्धतीने काय करायचं? आपण त्याचा विचार त्या ठिकाणी करायचा. किती श्रवण झाले? एक आपातच श्रवण झालं, एक संबंधरूप श्रवण झालं, आणि एक
विचारूप श्रवण झालं. आपात श्रवण म्हणजे वरच्यावर ऐकणं, ठीक आहे. समुद्ररूप श्रवण म्हणजे गुरुने सांगणं आणि शिष्याने ऐकणं, याला म्हणायचं काना वाचनाची भेटी, हा झाला समुद्ररूप श्रवण. आणि ते श्रवण केल्याच्या नंतर ते ब्रह्म मी आहे आणि याविषयी संशय विपर्य जर निर्माण झाला तर त्याच्या निवृत्तीकरता काय करायचं, परत विचाररूप श्रवण त्या ठिकाणी करायचं. अशा प्रकारचे किती 3 श्रवणाचा विचार करा, किंवा त्याला प्रधान विचार म्हणा, प्रधान विचार श्रवण किंवा सहाय्यकारी विचाररूप श्रवण, अशा पद्धतीने त्याचा विचार आपण करू शकतो. आता खाली मुद्दा आलेला आहे, ज्ञान साधन श्रवणाधिकांचा विचार या ठिकाणी आलेला आहे. पुढे पहा. हा ऐका ना, हे ना मकर कुंडली, मकराचा म्हणजे मासा, हे मी एक जणाला विचारलं होतं बरेच दिवसापूर्वी की माशाचे मकर कुंडली काय भगवंताच्या कामातून, त्यांना उत्तरच देता नाही आलं. आज इथं शंकेचं निसर झालं माझ्या. बरं झालं. आता तुम्ही बरोबर हे सांगितलं नाही, आता हेच ऐकणार तुम्ही, असे मुद्दे धरूनच असं. ज्ञान साधन श्रवणाधिकांचा विचार. ज्ञान साधन ज्या साधनांचा ज्ञान उत्पन्न करण्यामध्ये चांगल्या प्रकारचा हातखंडा आहे, हातोटी आहे, किंवा ज्ञान उत्पन्न करण्याची अत्यंत जवळची असणारी साधनं, कोणती साधनं आहे, त्या साधनाचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत, असे वर सांगितले आहेत. वरपर्यंत म्हणजे काल 2 दिवसापासून त्याचा विचार चालूच आहे, असे आपल्याला सांगितलेले आहे. त्यातील प्रत्येक त्यातील प्रत्येकाचे लक्षण, आता ती साधनं सांगितले का नाही, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन, या साधनांचा काय करायचा, आता आपण प्रत्यक्ष आता या ठिकाणी काय करायचा, प्रत्येक साधनांचा लक्षणांचा विचार करायचा. आता पहिलं साधन सांगितलं त्या ठिकाणी श्रवण. खाली ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सगळ्यांनी पहा श्रवण म्हणजे काय. बघा आता आज होते का नाही काय माहिती आपला आता हा सगळा मुद्दा, पण जितका होईल तितका आपण बारकाईने विचार करायचा प्रयत्न करू. थोडं पण सगळ्यांनी लक्ष द्या. श्रवण युक्तीने उपक्रमोपसहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण म्हणतात. आता इथं जर तुम्हाला प्रश्न असा केला की श्रवण म्हणजे काय, आता मला असं वाटतं आपले जे साधक ऐकणारे आहेत, म्हणजे जे प्रश्न उत्तर काढणारे आहेत, ते काही जरा थोडं काही व्यस्त आहे ते वाटतं काहीतरी कामाच्या निमित्ताने. तर कोणीतरी असा प्रश्न काढत असेल, गोरक्ष महाराज काढून घ्या वाटलं तर श्रवण म्हणजे काय, असा प्रश्न तयार करून घ्या वाटलं असतं. म्हणजे इतरांना आता तो प्रश्न उद्याला आपलं हे झाल्याच्या नंतर ते काढून घेतील वाटलं असतं, किंवा याच्यानुसार आपण मी तुम्हाला सांगतो तेवढे प्रश्न काढा आता आज पाठामध्ये. चला. श्रवण म्हणजे काय, युक्तीने उपक्रमोपसारादी पाहून वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय आहे का नाही, असा जो करतोय का नाही, असं जे करणं आहे का नाही, त्याला त्या ठिकाणी श्रवण म्हणायचं. आता आपण म्हणतो श्रवण हे, आता मी पहिल्यांदाच असं ऐकतो श्रवण म्हणजे काय. आम्हाला श्रवण म्हणजे काय, श्रवण म्हणजे फक्त कानाने आपण ऐकत राहणं, आहे का नाही. का बरं कानाने ऐकत राहणं, अहो आम्हाला गोड लागत ऐकायला, म्हणून आपल्या कानाने आपलं ऐकत राहायचं, इकडे तिकडे ऐकण्यापेक्षा आपलं काहीतरी असं ऐकत राहायचं. तुला काय रोजाने ठेवलं का ऐकायला, अरे असं ऐकणं असतं का कुठं, अरे तर त्याला म्हणलं पाठ ऐकताना, हा मग असं काय करण्यापेक्षा दुसरं काय करण्यापेक्षा आम्ही सकाळी उठून पाठ ऐकतो नुसतं ऐकणं ही फक्त फॉर्मॅलिटी, याच्यात काही फायदा आहे का. दादा म्हणतात का गए तो का नाही, केला तो कुछ नाही, काय माहिती काय केलं, ऐकलं पण काही लक्षात नाही राहत आमचं. मग हे काय नळे फुंकले सोनारी इकडून तिकडून गेले वारे, हे असं ऐकणं असतं का. असं ऐकायचं नाही. मग कसं ऐकायचं, ऐकत असताना उपक्रम काय केला आणि उपसहार काय त्याच्यामध्ये, म्हणजे ऐकत असताना षडलिंगात्मक विचार करून त्या ठिकाणी ऐकायचं. म्हणजे 6 प्रकारची लिंग विचार घेतले. ऐक नाही, लिंग शब्दाचा अर्थ काय होतो, लिंग शब्दाचा अर्थ जवळजवळ मला असं वाटतं काहीतरी प्रकार वगैरे असा होत असतो, ऐक नाही, किंवा लिंग शब्दाने त्याचं लक्षण असं पण होऊ शकतो अर्थ,
लक्षण असं करा किंवा प्रकार असा होऊ शकतो. तसं आपण पाहतो शंकराची पिंड, त्याला तुम्ही काय म्हणता? शंकर म्हणता का त्याची लिंग म्हणता? पिंडीला लिंग असं म्हणता, ऐक नाही. म्हणजे या पिंडीकडे पाहावं आणि शंकराचं ध्यान करावं, ऐक नाही. अशा प्रकारे ते शंकराचं पिंडीच्या माध्यमातून लक्षण आपल्याला करता येतं की नाही, किंवा त्याचा प्रकार पाहता येतो की नाही, तो प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहता येतो. मग ह्या ठिकाणी लिंग सांगितलेले, किती लिंग सांगितलेले? श्रवण करता असताना 6 प्रकारच्या लिंगांचा विचार करायचा. 6 प्रकारच्या लिंगांचा विचार करून जे काही वेदांत वाक्य सांगितले की नाही, त्या वेदांत वाक्य काय, वेदांत वाक्याचं वेदांत वाक्य किती बरं आहे ना लक्षात? तत्त्वम असी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अजून काय अजून काहीतरी राहिलं, बरोबर की नाही? ही 4 महावाक्य त्या ठिकाणी आपण नेहमी पाहत असतो. या वाक्याचं तात्पर्य काय, या वाक्याचं सार काय, या वाक्याचा अभिप्राय काय, या वाक्यात काय नक्की भरलेलं आहे, याचं तात्पर्य तर आपल्याला निघलं पाहिजे ना. हे कसं काय तात्पर्य निघन? 6 प्रकार लिंगांचा विचार करा, याच्यातलं तात्पर्य तुम्हाला कळल का ही वाक्य नक्की कर्म उपासना सांगणारे आहे का जीव ब्रह्म ऐक्य सांगणारे आहे? सांगा बरं. तत्त्वम असी या वाक्यामध्ये कोणतं कर्म कोणती उपासना सांगितली, का जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितले? जीव ब्रह्म ऐक्य हे सांगितले ना. बरं जीव ब्रह्म ऐक्य सांगितले. हे कोणाला कळेल बरं? तुम्ही षडलिंगात्मक विचार केला तर हे तुम्हाला कळेल. आणि षडलिंगांचा विचार जर केलाच नाही तर तुम्ही काय म्हणाल? अहो कदाचित ते कर्म उपासना सांगत असणारं वाक्य असेल असं तो म्हणू शकतो. पण ज्याचं चांगलं षडलिंगात्मक चिंतन झालेलं आहे तो म्हणून असं नाही सांगितलं, असंच याच्यामध्ये सांगितलं. दादा नेहमी कीर्तनामध्ये अभंग घेताना तेव्हा त्याचा अभंग कसा सोडवला पाहिजे? षडलिंगात्मक विचार करून अशा पद्धतीनं अभंग सोडवला पाहिजे. आता इथं पहिला प्रश्न, आपला पहिला शब्द काय आलेला आहे? युक्तीने. आता हे श्रवण करायचं, पण श्रवण करता असताना कसं केलं पाहिजे? युक्तीपूर्वक श्रवण केलं पाहिजे. जसं राजहंसाच्या पुढं तुम्ही दूध आणि पाणी एकत्र जर दिलं तर तो काय करतो? युक्ती करतो, म्हणजे योजना करतो. युक्ती शब्दाचा अर्थ इथं योजना घ्या. काय करतो योजना? तो दुधाबरोबर पाणी घेत नाही आणि पाण्याबरोबर दूध अशा प्रकारे घेत नाही. राजहंसापुढे चाचूचे आरगडे, तोडे जेवे जगडे जगडे शिर नीराचे, ऐक नाही. सलिले पै जैसे एक होनी मिळले असे, परी निवडून राजहंसे वेगळे केजे. नेले राजहंसे पाणी काय, किती प्रमाण लक्षात घेता येतात. तो काय करतो? आधी त्याची युक्ती करतो, योजना करतो. मागे पण विषय वर्णन आलं तेव्हा सिद्ध काय आलं की युक्तीने व प्रमाण जीव ब्रह्माचा आहे की युक्तीने व प्रमाणाने प्रतिपादन करणं हा वेदांत शास्त्राचा ग्रंथाचा काय मुख्य विषय आपण त्या ठिकाणी पाहिला की नाही. अशा प्रकारची युक्ती करणं, योजना करणं. कशाची युक्ती करायची, योजना करायची? उपक्रम आणि उपसंहार याची योजना करायची, याची युक्ती करायची. समजा उपक्रम केला, काय उपक्रम केला? शिवपुराण सांगायला सुरुवात केली, ऐक नाही. शिवपुराण सांगता 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 ऐक नाही, आणि शेवटी काय अगदी शेवट झाला आणि विष्णूचं वर्णन करायला सुरुवात केली आणि विष्णूच्या वर्णनात विषय संपून गेला. आता हे उपक्रम आणि उपसार. उपक्रम काय केला होता? भगवान शंकराचं वर्णन सांगायला सुरुवात केली, हा उपक्रम केला. आणि उपसार काय केला? भगवान विष्णूचं सांगू लागला. याच्यामध्ये काही एकवाच्यता आहे का? काही एकविध भाव आहे का? काही एकनिष्ठ भाव आहे का? एकविष्ट भाव नाही, एक निधी भाव नाही, काहीच त्याच्यामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? उपक्रम आणि उपसाराची एक वाच्यता नाही. ती एक बहीण होती आणि तिला 5 भाऊ होते आणि त्या सगळ्यांनी काय केलं? म्हणले दादा हो, आता या दिवाळीला आपल्या ताईला आपल्याकडेच घेऊन यायचं आहे का नाही, आपल्याकडे तिला घेऊन यायचंय. ते सगळे भाऊ म्हणले हा, आणि आपल्याकडे आणायचं. मग कोणाकडे आणायचं? सगळ्यांनी आता आपल्याकडेच आणायचं. आता तिला मात्र या दिवाळीला घेऊन यायचं. बरं म्हणले. मग दिवाळीला आणायला कोण कोण येणार? ते रात्री सगळे म्हणल्या मी येणार. 5 जण म्हटले मी येणार. वा वा. मग सकाळचं आपण आहे ना एखादी गाडी तयार करू आणि जाऊ त्याच्यामध्ये. आणि सकाळी त्यांच्या बायकांचा काही फोन आला कुठं काहीतरी, आणि ते म्हणू लागले ताईला आणायला गेलं पाहिजे आणि तिला आणाय आपण नाही जायचं तर जायचं कोणी. पण काय करावं, आज मला जरा थोडी कामाची गडबड आहे, आज मला काही येता येणार नाही. एक म्हणला, दुसरा म्हणला तो येत नाही, म्हणलं मी काय जाऊ. तिसरा म्हणला तो येत नाही, मी काय जाऊ. असे 5 जण म्हटले आता काही जमण्यासारखं नाही. आणि बहिणीचा तर फोन येऊ लागला, ते म्हणले ताई आता काही जमण्यासारखं नाही. आणि रात्री काय म्हणत होते,
एकमुखाने निर्णय झाला जाणार आहे आणि सकाळी म्हणले जाणार नाही. आता याच्यात उपक्रम केला राहते, सगळे म्हणतो आम्ही जाणार आणि उपसाराला काय म्हणले आम्ही जाणार नाही. हाय का याच्यात काय एकवाच्यता? एकवाच्यता नाही. म्हणजे एकवाच्यता काय, उपक्रम करताना आणि उपसार करताना दोघांमध्ये ऐक्य असलं पाहिजे. विचारसागर सुरुवात केली की नाही शेवटपर्यंत त्याने त्या विचारसागरचं श्रवण करायचं. मध्ये हे आणायचं नाही, मध्ये ते आणायचं नाही. एकनिष्ठेने ऐकलं ना त्याच्यामध्ये उपक्रम आणि उपसाराची काय असते, एकवाच्यता असते त्याच्यामध्ये. काही लोक पाहुणे ना मुली पाहण्यासाठी जातात, बरोबर की नाही, आणि त्याला सांगितलं पूर्वी म्हणले या आमच्या अशा ठिकाणी मुलगी पाहिजे आहे, या पाहिला मुलाला वगैरे घेऊन या. आले, मुलाला वगैरे घेऊन आले, बसले, चहा पाणी वगैरे सुरू झाला. बर काय काय तुमच्याकडं? म्हणले आमच्याकडं अमुक आहे, आमच्याकडं तमुक आहे, आमच्याकडे एवढी शेती आहे. आमची शेती पण विकायला आहे. तसं पाहायला गेलं तर पोरीचं लग्नच करायचं असं नाही बरं का. आम्हाला काय करायचं एवढं शेतीचं, आता कोणी करायलाच नाही त्याच्यामध्ये, आहे का नाही. आम्हाला एवढी शेती आहे, पाण्याखाली आहे, बागायत शेती आहे, विहीर वगैरे सगळं आहे. मग शेती पण विकायची आहे, पण आता चालले, आता मुलीचं लग्न वगैरे झालं का आम्हाला तेवढंच करायचं. मग हे काय म्हणले, तुमची मुलगी छान आहे, सगळे असं तसं, आहे का नाही. बरं मग विकता का शेती? तुम्ही शेतीचं काय सांगता का? मग तुम्ही शेतीचं काय बोलता असेल तर बोला, मग आपण जरा शेतीचा आधी विचार करू. पाहायला काय गेल ते मुलगी आणि घेतात काय शेती. म्हणजे याच्यामध्ये उपक्रम आणि उपसार याच्यातली एकवाच्यता आहे का? याच्यामध्ये एकवाच्यता अजिबात पाहायला मिळत नाही. म्हणून एकवाच्यता म्हणजे काय, सुरुवातीला जो मुद्दा मांडला की नाही, सुरुवातीला जो विषय मांडला की नाही तोच विषय शेवटपर्यंत चाललं. तसे जीव ब्रह्मात्मय ज्ञान हा विचारसागर ग्रंथाचा मुख्य हेतू आहे का नाही. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय या ग्रंथामध्ये एकवाच्यता आहे, किंवा जे वाक्य सांगितलं की नाही तत्त्व असी, त्याच्यामध्ये काय जीव आणि ब्रह्म यांच्यातलीच फक्त एकवाच्यता आहे. यालाच काय म्हणायचं, उपसार आणि उपक्रम आणि उपसार याची काय त्या ठिकाणी एकवाच्यता आहे. आता त्याच्यामध्ये एवढंच पाहावं का, उपक्रम उपसार एवढंच पाहावं का? एवढं नाही पाहावं. खाली बघा इथं दिलेली टिप्पणी, त्याच्यामध्ये दिलंय उपक्रम उपसाराची एकवाच्यता. त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, अभ्यास आलेला आहे, अपूर्वता आलेला आहे, फल आलेलं आहे, अर्थवाद आलेला आहे आणि उपपत्ती आलेल्या आहेत. किती विषय झाले बघा बरं, ऐकून 1 2 3 4 5 आणि 6 ही 6 विचार या ठिकाणी आलेत का नाही श्रवण करताना. याला म्हणायचं षडलिंग. याला काय म्हणायचं या ठिकाणी, षडलिंग त्या ठिकाणी म्हणायचं. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, अभ्यास पुढे सांगितलेला आहे. अभ्यास म्हणजे काय, एकाच विषयाची पुनरावृत्ती वारंवार आठवण करून देणं. अभ्यास म्हणजे काय, जसं आपण नेहमी त्या ठिकाणी पाहतो, अभ्यासी सेवने विष पडे. म्हणजे विष पचण्यासारखं आहे का, पण थोडं त्या चाणक्याने त्या राजाला विष द्यायला सुरुवात केली होती. कदाचित म्हणले याला विष घालून लोक मारू शकतात. त्याने थोडं राजाच्या जेवणात विष दिलं. एक दिवस त्या राणीनंच ते जेवण जेवल्यामुळे ते राणीला मरण आलं. पण मरण आल्याच्या नंतर आता तिच्या गर्भामध्ये मूल ते पण मरू शकतो म्हणून त्याने पोटच का आपलं मुलाला वाचवलं. जाऊ दे, ती कथा नाही सांगायची, ते बिंदुसारा वगैरे ती कथा आहे मोठी त्याच्यामध्ये. पण थोडं तो राजा रोज विष खात होता आणि त्या राणीनं फक्त एकदा त्या राजाचे जेवण जेवले तर मरणच पावले. म्हणजे थोडं विष दिलं तरी अशा पद्धतीनं काय होतं, त्या विषाची सवय लागली तर विष त्याला मारू शकत नाही, ऐका नाही. किंवा ज्ञानोबराय म्हणतात की काहीनं ब्रह्म थोकडे केलं, म्हणजे वेदाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, की काहीनं आकाशाच्या पोकळी चालायचा प्रयत्न केला, काहीने व्याघ्र सर्प प्रांजळ केली, की वाघाला सर्पाला काय केलं, स्वाधीन करण्याचा प्रयत्न, आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हे कसं केलं, अभ्यासाने केलं ना. अभ्यासाने हळूहळू ढाळे हा काय एक प्रकारचा अभ्यासाचे नाही त्या ठिकाणी. आता हे सगळे विचारसागरामध्ये सगळे मुद्दे जर उपस्थित झाले, हे एका कळत नाही. आता काल ओंकार महाराजांनी तुम्हाला फार छान सांगितलं, त्यांनी एका सांगितलं का अभ्यास करून सांगितलं. म्हणजे एकच गोष्ट वारंवार सांगून ती काय होते, तयार होते माणसाच्या ठिकाणी. म्हणून काय करायचं, वारंवार तोच विषय प्रतिपादन करून समजून सांगायचा. काय, जीव हा ब्रह्मरूपच आहे, देवाची बरे. कीर्तनकाराला जर आहे ना एखादा मुद्दा जर स्पष्ट सांगायचा असेल करून, तर तोच तेच सांगतो. जीव ब्रह्माचा ऐक्य सांगायचं, तो अनेक प्रकारे सांगणार. अरे जीव आणि ब्रह्म हे वेगळं कसं असं नाही, जीव आणि ब्रह्म एकच आहे. देवाचे बरे तुका म्हणे तुम्ही खरे, दुजे खंडे तरी अवघा उरला तो हरी, जो हरी उरतो तो तुमचं स्वरूपच आहे. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. अशी प्रमाणे देऊन वारंवार तेच सांगणं,
यालाच काय म्हणायचं, यालाच त्या ठिकाणी अभ्यास असं म्हणायचं. आणि हा अभ्यास कुठे घ्यायचा, उपक्रम आणि उपसारामध्ये अभ्यास घ्यायचा. म्हणजे काय होईल, याच्यात एक वाच्यता आपल्याला करायला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतं. बरं, अभ्यासच करायचा का, त्याच्यामध्ये काहीतरी अपूर्वता असली पाहिजे का नाही. हे नुसतं सांगायचं हे भूस उपणल्यासारखं नाही व्हायचं का. भूस उपणल्यासारखं होईल ना जर त्याच्यात दाणे जर पडत नसेल, ऐक नाही, दाणे जर निघत नसेल तर नुसतं भूस उपण्यात काही अर्थ आहे का. ते पंक्तीला बसता का नाही तुम्ही पंक्तीला, आणि एखाद्याच्या हातात तुम्ही माईक द्या, तो वारंवार सांगणार, ए बादल्या इकडून घेऊन या, ह्या बादल्या तिकडून घेऊन या, ऐक नाही, अमुक कर तमुक कर, हेच नुसतं सांगतो, ऐक नाही, पोटभर जेवा, भरपूर जेवा, जेवायला काही कमी नाही, भरपूर जेवा. अरे काय त्याच्यात काय अपूर्वता आहे का. बरं तू नाही सांगितलं तर लोक जेवणार नाही का, काय लोक अर्ध्या ताटावरून उठून जाणार आहे. त्याच्यात काय सांगण्यात अपूर्वता आहे का नाही. मग कोणतं सांगितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे त्याला, हे नुसतं जेवण नाही, उदर भरणं नव्हे, याला फक्त पोट भरणं नाहीये, जाणे जे यज्ञ कर्म. अरे बाबा तुम्ही जेवता, हे जेवण म्हणजे सामान्य आहे का, हे सामान्य नाही, याला यज्ञ कर्म असं म्हटलेलं आहे. उदर भरण हे जाणे जे यज्ञ कर्म आहे का नाही. जीवन या तो धारा, तुका म्हणे केला काला, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. म्हणजे जे मिश्रित भगवंताचं नामस्मरण करता करता, ध्यान करता करता अशा पद्धतीनं ते जेवण जेवलं तर ते काय होतं, चवीला येतं, गोड लागतं. आणि ते काय करतं, ते भोग्याची निवारी कल्मशाते. असं जेवण जर अशा प्रकारे ते भोगलं, जेवलं तर निवारी कल्मशाते, पापाची अशा प्रकारे काय करत असतं, ते निवृत्ती करत असतं. म्हणून जेवताना एक तर माणसाने बोलूच नाही, जेवताना काही बोलू नये, जेवताना कुठं पाहू नये, जेवताना ताटाकडं पाहावं आणि भगवत नामस्मरण करता करता अशा प्रकारे ते जेवण जेवावं. पण आपल्याला मात्र तशी सवय नाही. आपल्याला टी व्ही चालू करून द्यावा लागतो, आपल्याला काहीतरी लावावं लागतं, आपल्याला काहीतरी चर्चा करावं लागते, आहे का नाही. आणि जेवण मग कसं होतं, त्या जेवणाबरोबर हे सगळं जाते का नाही, सगळं पोटामध्ये जातं. आणि मग त्याचे संस्कार नाही का तयार होत. फक्त आमचा एक स्वभाव आहे, त्याने जेवण करताना दादा घरी येणार आहे ना, तुम्ही नामस्मरण करून जेवण बनवा, आहे का नाही. हे का बरं सांगितलं. अरे बाबा त्याचे संस्कार, ते जेवणाऱ्याचे संस्कार कुठे येतात, ते जेवणामध्ये येतात ना, स्वयंपाक करणाऱ्याचे. आणि मग आपण जेवताना कसं जेवलं पाहिजे, आपण जेवतानाही अशाच पद्धतीने नामस्मरण करताना करून जेवलं पाहिजे. तसं नाही जेवलं तर काय होईल, चाम मासकाचे भरी, म्हणजे चाम म्हणजे चमडं, आणि चामड्यामध्ये ते अन्न भरल्यासारखं होईल, आहे का नाही. असं होऊ शकतं. म्हणून जेवण कसं करावं, अशा प्रकारे करावं. मी काय सांगत होतो की तो पंक्तीमध्ये फक्त सांगतो भरपूर जेवा, पोटभर जेवा, याच्यात काय अपूर्वता आहे का. मग कशात अपूर्वता आहे, हे सांगण्यात अपूर्वता आहे की बाबा कसं जेवो, या जेवणाचे संस्कार काय असतात, आहे का नाही. ते किंवा त्याच्यामध्ये काहीतरी असं आलं होतं बघा, 3ऱ्या अध्यायामध्ये, जिही यज्ञ सिद्धी जाय, परेशा तो शिव होय, ते हे सामान्य अन्न न होय, म्हणून या हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्व या सर्व विश्वाला काय जगण्याचं ते किती मोठं साधन आहे. अन्न हे परब्रह्मरूप आहे. याच्यामध्ये काहीतरी अपूर्वता आहे का नाही, ही काहीतरी अपूर्वता याच्यामध्ये आहे. आणि तसं हे श्रवण करता असताना याच्यामध्ये पण काय अपूर्वता आहे का नाही, का नुसतंच आपलं श्रवण करायचं, श्रवण करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी अपूर्वता असेल अशा प्रकारचं आपण श्रवण करायचं. हे कुठं, षडलिंगामध्ये पाहायचं. आता ही झाली अपूर्वता. त्याच्यानंतर फल असलं पाहिजे ना. अज्ञानी मनुष्य जरी असेल आणि त्याला एखादं काम सांगा, बरं दादा हे काम करतो का, तो म्हणतो मला याच्या बदल्यात तू काय देशील. मंद पिणं प्रवर्तते, म्हणजे मंद मनुष्य सुद्धा काय प्रवृत्त होत आहे का एखाद्या गोष्टीला, होत नाही. तसं आता विचार सागर करायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये जर आपलं काही फळ नसेल तर दादा नेहमी सांगतात का गए तो काय नाही, केलाय तो कुछ नाही. मग त्याचा काय फायदा आहे का. तुम्ही नेहमी म्हणता लाभना नफान चल जप जपा, त्याच्यात काय उपयोग आहे का, काहीच उपयोग नाही. म्हणजे काहीतरी फळ असलं पाहिजे ना, त्याला काहीतरी फळ असलं पाहिजे. तसं इथं काय फळ आहे आपल्याला, मोक्षरूपी फळ या ठिकाणी आहे का नाही, हेच आपल्याला मोक्षरूपी फळ याच्यामधून अशा प्रकारे मिळत असतं. म्हणून ऐकणाऱ्याच्या म्हणजे श्रवण करणाऱ्याच्या पदरी काय पडतं, मोक्षरूपी फळ या ठिकाणी पडत असतं. पण कधी होईल, षडलिंगात्मक तुम्ही अशा प्रकारे श्रवण केलं तर. पुढचा मुद्दा सांगितला अर्थवाद. आता अर्थवाद जो आहे ना,
या अर्थवादाचा असा विचार येतो की तुम्ही भगवान शंकराचं महत्त्व सांगता आणि विष्णूची निंदा करता, गणपतीची निंदा करता, देवीची निंदा करता आणि शंकराला महत्त्व देता. आता हे शंकराला महत्त्व का दिलं आणि यांची निंदा का केली? यांची निंदा करण्यासारखी आहेत का? मनुष्य तर एकच आहे, पण वस्त्र अनेक प्रकारचे असतात ना. मग निंदा कोणाची होती खरी पाय गेले तर? मनुष्याची होती का? वस्त्राची निंदा होते आहे का नाही? हे फाटकं आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे, असं त्या ठिकाणी होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? तसं या ठिकाणी अर्थवाद शब्दाचा अर्थ काय? एखादा मुद्दा पटवून देण्याकरता बाकीच्या मुद्द्याला गौण लेखायचं, गौण विचार करायचा. का बरं? भगवान शंकराची जर स्तुती करायची जर झाली आणि बाकीची निंदा नाही केली तर भगवंताची स्तुती होईल का यथार्थ? शंकराची नाही होणार. मग ती स्तुती जर करायची असेल तर बाकीच्याला कमी लेखावं लागतं. बरोबर की नाही? कमी लेखणं हा दोष आहे का? हा दोष नाही. त्याची स्तुती वाढवण्याकरता, त्याचं महत्त्व वाढवण्याकरता धर्मामध्ये लोक सांगतात की नाही आमचा धर्म असा, आमचा धर्म तसा, अशा प्रकारचं ते काय करतात? अर्थवाद करतात. बरं, असं सांगितलं नाही तर त्याची मती वाढत नाही का? वाढते? वाढत नाही. आता ज्ञानेश्वरीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही विचारसागराला महत्त्व देता का? ज्ञानेश्वरीलाच महत्त्व देता, बाकीचे ग्रंथ नाहीच का? विचारसागरात आल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीला बाजूला ठेवतात की नाही? मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ मुख्य असणारा जो विषय की नाही, मुद्दा लक्षात येण्याकरता आहे ना, बाकीचे इतर मुद्दे की नाही त्या मुद्द्याच्या ठिकाणी दोष लावणं ऐक नाही का? मूळ मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे. जीव ब्रह्मात्मा की ऐक हा मुद्दा लक्षात येण्याकरता अशा प्रकारे बाकीच्या मुद्द्यास त्या ठिकाणी दोष सांगणं, यालाच काय म्हणायचं? अर्थवाद त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलं जातं. ठीक आहे ना? आपण म्हणतो की नाही अहो हे काय बोलतात, हे बोलताना हे नुसतं बोलत नाही, या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ सुद्धा आपल्याला आहे, हे काही विना अर्थाचं बोलत नाही. याला सुद्धा काय म्हणायचं? अर्थवाद असं त्या ठिकाणी म्हणायचं. आता वेळ आपल्याकडे कमी, अजून आपल्याला उपपत्ती पण पाहिजे. बरोबर ना? आता पुढचं पहा, उपपत्ती ऐक नाही. आता हे उपपत्ती म्हणजे काय? युक्तिवाद करायचा. जसं तुम्ही कोर्टामध्ये गेले की नाही, बरं कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर वकील असतात की नाही, वादी प्रतिवादी हे पाहता की नाही. मग वादी आणि प्रतिवादीमध्ये काय असतात? युक्तिवाद असतात ना. तो त्याचं खरं करतो आणि हा याचं खरं करतो. तसं आपण या ठिकाणी जीवब्रह्म ऐक्य सत्य आहे का कर्म उपासना सत्य आहे? मोक्ष कशाने होणार आहे? जीवब्रह्मात्मैकी ज्ञानाने मोक्ष होणार आहे का कर्म उपासनेने मोक्ष होणार आहे? मोक्ष होण्याचं साधन खरंच कोणतं आहे जवळचं? याच्यासाठी काय करायचं? आपण युक्तिवाद त्या ठिकाणी अशा प्रकारे काय करायचा? करत राहायचं त्या ठिकाणी. का बरं करत राहायचं? जसं आपल्याला एखादा सिद्धांत जर सांगायचा जर झाला, सिद्धांत सांगण्याकरता आपण काय करतो? कीर्तनकार प्रवचनकार काय करतात? दृष्टांत त्या ठिकाणी देतात. दृष्टांत का दिला बरं त्या ठिकाणी? तुम्हाला अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे, जीव ब्रह्म ऐक्य हा जो सिद्धांत आहे का नाही, त्या सिद्धांताकरता त्याने काय करायचं? अनेक प्रकारच्या युक्ती तयार करायच्या, अनेक प्रकारची प्रमाणं तयार करायची, अनेक प्रकारचे दृष्टांत त्या ठिकाणी तयार करायचे. का बरं? तुम्हाला त्याचे ऐक्य व्हावं याच्याकरता. आणि यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? उपपत्ती. भगवंताने अर्जुनाने देवाला म्हटलं ना, मज नये हे उपपत्ती याची लागी. देवा काय तू असा युक्तिवाद करतो रे? अरे हे सगळे लोक मरतात आणि ह्या सगळ्या लोकांना मी मारणार आहे आणि तू मला युक्तिवाद करून सांगतो हे सगळे आधीच मेलेले आहे, यांना आधी आता तुला मारायची काही गरज नाही, यांचे फक्त हे देह राहिलेले. मज नये हे उपपत्ती याची लागे. यामुळे मला तुझा देवा युक्तिवाद मात्र आवडत नाही. उपपत्ती म्हणजे काय? अशा प्रकारे केलेला असणारा युक्तिवाद, यालाच काय म्हणायचं त्या ठिकाणी? उपपत्ती असं म्हणायचं. ही तात्पर्य निश्चय करण्याची षडलिंग लिंग चिन्ह आहेत. लिंग म्हणा किंवा त्याला चिन्ह म्हणा किंवा त्याला लक्षण म्हणा. ही वाक्य तात्पर्य. कोणतं वाक्य बरं? तुम्ही सगळेजण ऐकता ना? आता मी थांबवणारच वाटलंच तर. कोणतं वाक्य? व्हिडिओ थांबला नाही ना? चालू आहे ना? कोणतं वाक्य? बघा ना आता इथं तुम्ही वेदांत वाक्य. वेदांत वाक्य आहे का नाही? मग तुम्ही ऐकता ऐकता त्याच्यामध्ये नुसतं रसास्वादन जर होत असेल तर तुम्हाला मूळ मुद्दा लक्षात येईल का? ऐकता ऐकता रसास्वादन झालं नाही पाहिजे. चार प्रकारचे दोष त्याच्यामध्ये सांगितलेले. कोणकोणते? लय, लय, विक्षेप,
कषाय आणि रसास्वादन हे हे पाच प्रकारचे 4 प्रकारचे दोष जर आपल्या ठिकाणी येत असेल तर आपल्याला हे कळेल का? आपल्याला हे कळणार नाही. लय म्हणजे काय, पाठ ऐकत असताना निद्रा तंद्री ऐकणं येत असेल तर ती वृत्ती कशी होते? मूढ वृत्ती होते. आणि मूढ वृत्तीमध्ये जर विचारलं काय तर लक्षात येईल का? लक्षात येणार नाही. विक्षेप म्हणजे काय बरं? वृत्ती सतत बाह्यकार होणं, ऐकत असताना अजिबात लक्ष न राहणं. कधी ऐकतो कधी जातो, कधी करंट येतो कधी करंट जातो, लाईट येते लाईट जाते. कसं काय व्हायचं बरं असं? म्हणजे अशा प्रकारचा विक्षेप म्हणजे बाह्यकार वृत्ती नसली पाहिजे. नुसतं इथं कुत्राला छू म्हणा बरं. तुम्ही श्वानमुखी आणि व्याघ्रमुखी श्रोता पाहिला का? वाघाला दगड मारा बरं, ते काय करतं? दगडाच्या मागं जातं, बरोबर आहे ना? आणि दगडाच्या मागं जातं का ज्याने दगड मारला त्याच्याकडे पाहतं? दगड कुठून आलेला आहे की नाही? कारण कुत्र्यासारखं नाही. कुत्र्याला दगड मारला का दगडाच्या मागे गेला की दुसरा दगड येऊन पेकाटात पडतो. तसं वाघ मात्र नाही. वाघ एक दगड पाडला ना तर लगेच म्हणतो हा दगड आला कुठं. तसं हे श्रवण करताना हे आलं कसं, कुठून आलं, काय तात्पर्य आहे हे लगेच कळायला पाहिजे आपल्याला. म्हणून ते श्रवण करत असताना, पाठ ऐकत असताना लय नसावा. विक्षेप म्हणजे बाह्यकारी वृत्ती त्याची सतत न वाढणारी असली पाहिजे. थोडीफार झाली तर भाग ठीक आहे, पण सारखी जर होत असेल तर ती व्हावा नाही. त्याच्यानंतर रागद्वेषापासून कशाय नावाचा दोष तयार होत असतो. राग म्हणजे आता मावशीने म्हटलं ते मला कानामध्ये कुंडलं आहे की नाही, हे बरे ऐकायला भेटले बरं का. लय दिवसापासून चालू होतं. म्हणजे काय अनुकूल वाटलं तुम्हाला, अनुकूल वाटलं तेच तुम्हाला बरं वाटलं, बाकीचं नाही बरं वाटलं. बाकीचं काय लक्षातच नाही आलं. मी विचारलं तुम्ही लक्षातच नाही आणलं. याचा अर्थ काय? कशा नावाचा दोष आहे. कशा म्हणजे एक आंतर कशा असतो आणि एक बहिर कशा असतो. ते पुढं बघणार आहे आपण, सगळ्या गोष्टी येणार आहे हळूहळू. आणि त्याच्यानंतर रसास्वादन नसलं पाहिजे. रसास्वादन म्हणजे काय? एखादा मुद्दा मनाजोगा झाला का बस त्याच्यावरच राहिला. कीर्तनकाराने एखादा दृष्टांत सांगितला, वा 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 काय दृष्टांत आहे, त्या दृष्टांताच लोकांना सारखं सारखं सांगत राहतो. अरे पण दृष्टांत सांगितला का होता? सिद्धांत पटण्याकरता सांगितला होता, पण ते सिद्धांत न लक्षात ठेवता त्याने दृष्टांतच लक्षात ठेवला. जसं धान्य की भूस बीज एकवट उपणत राय घनवट. धान्य ते भूस उपणलं का नाही, मग ते उपसल्याच्या नंतर तिथं भूस पुढे गेलं ना, त्याने काय केलं, घनवट धान्य खायचे होते, घनवट धान्य तसंच ठेवलं आणि भूस होतं ना ते भूसालाच घरी घेऊन गेला. त्याचा काय उपयोग झाला का? काहीच उपयोग झाला नाही. तसं रसस्वादन म्हणजे काय? नुसतं दृष्टांतावर भागायचं का सिद्धांतावर आरूढ झालं पाहिजे? सिद्धांतावर आपण आरूढ झालं पाहिजे. जीव ब्रह्मात्मक ज्ञान झालं पाहिजे, मोक्ष आपल्याला झाला पाहिजे. म्हणून ऐकत असताना हे 4 प्रकारचे दोष आहे, लय विक्षेप कषाय आणि रसास्वादन, हे मात्र बाजूला करून अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे? श्रवण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता हे श्रवणाचे मुद्दे लक्षात आले ना? 6 लिंग, 6 प्रकार, 6 लक्षणं. ह्या 6 लक्षणे काय करायचं? युक्तीने योजना करून उपक्रम, उपसार आदी अभ्यास, अर्थवाद, अपूर्वता, फल, उपपत्ती ऐक नाही, या सगळ्यांचा विचार करून काय करायचं? पाहून वेदांत वाक्य. कोणतं वेदांत वाक्य आहे? आता वेदांत वाक्य लक्षात आलं का? परत जैसे ते वैसे कोणतं वेदांत वाक्य? अहम ब्रह्मास्मी. तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी हे वेदांत वाक्य ऐक नाही. या वेदांत वाक्याचा तात्पर्य काय? काय वेदांत वाक्याचं तात्पर्य? जीव ब्रह्माचा ऐके का कर्म उपासना सांगायची? जीव ब्रह्माचा ऐके हे त्याचं तात्पर्य आहे. आणि असं ज्याचं तात्पर्य होतं की नाही त्याचा निश्चय होतो. आणि ज्याला हे तात्पर्यच कळत नसेल त्याचा निश्चय होईल का? नाही. मग वेदांत वाक्याचं तात्पर्य काय? ते ब्रह्म तू आहे असा तात्पर्याचा निश्चय करणं, अभिप्रायाचा निश्चय करणं, त्याला म्हणायचं श्रवण. कारण नुसतं आपलं ऐकत राहणं, कानाला गोड वाटतं त्याला म्हणायचं श्रवण. त्याला श्रवण मात्र म्हणता येणार नाही. आणि आज आपलं फक्त श्रवणच झाले. आता निधिध्यासन आपलं मनन होईल का? आता मनन होणार नाही. आता मनन आपण उद्या करू. आज आता ऐकलंय ना, आता उद्या त्याचं रवंत करू वाटलं तर उद्या त्याचं काय करू आपण? चिंतन करू. ठीक आहे, थांबायचं आता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण रामकृष्ण हरी.